लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष वेगवेगळे फंडे आजमावत आहेत। यातच आता सोलापूरमध्ये शाहरुख खानच्या डुप्लिकेटची एंट्री झाली आहे। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात हा डुप्लिकेट दिसला आहे। यावरून आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे। काँग्रेस पक्ष उघडपणे लोकांची फसवणूक करत आहे असे भाजप प्रवक्ता शाहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे। एवढेच नाही तर पूनावाला यांनी या संदर्भातील काही फोटोही शेअर केले आहेत। या पोस्टमध्ये त्यांनी निवडणूक आयोगालाही टॅग केले आहे। याशिवाय मुंबई भाजपचे प्रवक्ता सुरेश नाखुना यांनीही एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे। यासोबत काँग्रेस फेक सर्व्हेनंतर आता फेक कॅम्पेनही करत आहे असेही त्यांनी लिहिले आहे। या संदर्भात पूनावाला यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे। त्यांनी लिहिले, काँग्रेसचा आणखी एक घोटाळा, पक्षाने निवडणूक प्रचारासाठी डुप्लिकेट शाहरुख खानला भाड्याने घेतले आहे। हा पक्ष लोकांना किती मूर्ख बनवत आहे याची कल्पना करा। खोट्या सर्व्हेंना प्रोत्साहन देणे, भारत विरोधी नरेटिव्ह सेट करणे, एआय आणि डीप फेक्स नंतर आता डुप्लिकेट सेलिब्रिटीज। आपण समजू शकता की हा पक्ष का आधीपासून ईव्हीएमला दोष देत आहे। ही पोस्ट पूनावाला यांनी शाहरुख खानलाही टॅग केली आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।